नमस्कार, मी जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। विधानसभा निवडणुका काही दिवसावरून येऊन ठेपल्या असून निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे। मात्र त्या अगोदरच काही उमेदवारांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। आम्ही या ठिकाणी रावेर विधानसभा मतदारसंघात आहोत। रावेर विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी ऐतिहासिक फैजपूर शहर काँग्रेसचं पहिलं अधिवेशन फैजपूर शहरात झालं होतं। त्याचप्रमाणे जगभरात केळीची निर्यात ही या ठिकाणी रावेर मतदारसंघातून जगभरात केली जात असते। या ठिकाणीचा विचार केला तर या ठिकाणी काँग्रेसचे आमदार विद्यमान आमदार शिरीष चौधरी गेल्या पंचवार्षिकपासून ते आमदार राहिलेले आहेत। मात्र त्यांनी काय विकास कामं केले आहेत आम्ही संपूर्ण चर्चा करणार आहोत। काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांपैकी त्यांचे जे आहेत चिरंजीव धनंजय चौधरी सध्या इच्छुक आहेत। त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीतर्फे अमोल जावडे इच्छुक आहेत, भरत महाजन इच्छुक आहेत, प्रहारतर्फे अनिल चौधरी इच्छुक आहेत। त्याचप्रमाणे जर विचार केला तर राजकीय वातावरण एक तापलेलं आहे। आमच्यासोबत जे काँग्रेसचे प्रतिनिधी आहेत त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये काय विकास कामे येथे केली आहेत आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। दादा, काय सांगणार? काँग्रेसचे या ठिकाणी गेल्या 5 वर्षापासून आमदार शिरीष चौधरी प्रतिनिधित्व करत होते। या 5 वर्षामध्ये नेमक्या काय काय विकास कामं आमदारांच्या माध्यमातून झाली आहेत? आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जो महत्त्वाचे प्रश्न होते ते प्रश्न दादांनी अत्यंत पोट तिकडीने सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचप्रमाणे पाण्याच्याही ज्या भरपूर समस्या होत्या त्या त्यांनी आटोकाट प्रयत्न करून सोडवण्याचा प्रयत्न दादांनी केलेला आहे। रस्त्यांचाही प्रश्न आणि शैक्षणिक सहकार क्षेत्रातल्या बहुतांश जाण असलेले असे नेते आमचे शिरीष दादांनी या प्रश्नांकडे प्रामुख्यानं शेतकऱ्यांकडे त्यांचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी। कोणती आश्वासनं दिली होती? त्यापैकी किती आश्वासनं पूर्ण केली आहेत? त्यापैकी दादांनी केळीचा विमा असेल, कापूस किंवा जे काही नुकसान झालं असेल शेतकऱ्यांचं त्यासाठी दादांनी प्रयत्न केले आणि आश्वासने पूर्णही केली। नक्कीच या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की काँग्रेसच्या आमदारांनी शेतकऱ्यांचे संपूर्ण या ठिकाणी आश्वासनं जी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे, झालीत का पूर्ण? एकही आश्वासन शिरीष चौधरींनी पूर्ण केलेली नाही आहे। आमच्या मतदारसंघात जर बघितलं तर काँग्रेसने ह्या मतदारसंघात एकही विकासाचं काम केलेलं नाही, असं ठोस काम असं पूर्ण काही केलेलं नाही आहे। ना शेतकऱ्यांचे ना धरणांचे विषय असो किंवा पाण्याचे जेवढ्याही गावातले ज्या पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत, जेवढ्याही आमदार साहेबांच्या काळात जेवढ्या हे झालं ते एकही योजना अशी पूर्ण झालेली नाही आहे आणि अपूर्ण व्यवस्थेतच आहेत। आणि शिरीष चौधरी हे एकही काम किंवा त्यांचा संपर्कसुद्धा या मतदारसंघात नाही आहे। रस्ते बघा किंवा पाण्याची योजना असो किंवा शेतकऱ्यांना सुद्धा कोणतीही अशी योजना त्यांनी पूर्ण केलेल्या नाही आहेत। नक्कीच या ठिकाणी आमदारांचा संपर्क नाही असं त्यांनी आरोप केलेला। आमदारांचा संपर्क आणि आमदार मतदारसंघात येत नाही असा आरोप भाजपचा। हा त्यांचा आरोप अत्यंत चुकीचा आहे, खोटा आहे। आमदार साहेब प्रत्येक खेड्यामध्ये, गावामध्ये, शहरामध्ये, प्रत्येक शहरात खेड्या गावामध्ये दादांचा संपर्क हा सतत असतो। शेतकऱ्यांचा केळी पीक विम्याचा विषय प्रलंबित आहे। त्याचप्रमाणे जर विचार केला तर सातपुड्यातलं जे पाणी असं आहे ते जलसंधारणच्या माध्यमातून योग्य निचरा होत नाही। अनेक प्रश्न आहेत, ते पूर्ण झालेत का? पूर्ण झालेत। आपण काय सांगणार? सध्या जेव्हा आघाडी सरकार होता, महाविकास आघाडी, त्यावेळेस विकास कामं थांबलेली होती याच्याकरता की कोरोना आलेला होता, बरोबर? कोरोनामुळे काही कामं झाले नाही, बरोबर? निधी कपात झालेला होता। कोरोनानंतर विकास कामं जे मंजुरी झालेली होती, नंतर सरकार बदलला, महायुतीचं सरकार आला। यांचे महाविकास आघाडीचे जे झालेले कामं मंजूर जे कामं होते यांनी ते निधी पळवापळवीचे कामं केले। आमच्याकडे 3,30,00,000 निधी दादांनी इथे विकास कामासाठी पूर्ण गावासाठी आणलेला होता। त्याची वर्क ऑर्डर पण झालेली होती। पण हे मिंदे सरकारनं ते निधी, इकडचा निधी, हक्काचा निधी ते मुक्ताईनगरला पाठवला। कशासाठी? म्हणजे इथं लोकांनी राहता का? इथं सर्व जातीचे, सर्व पक्षाचे लोक आहे की नाही? ते जे 3,30 कोटी रुपयाचे जे कामं होते ते सर्व भागातले होते। यांनी तसं पाहिलं का? हे जे सरकार आहे हे सध्याचं सरकार खुनसी सरकार आहे। हे खुनसी वृत्तीनं कामं करता आणि विरोधी आमदारांना निधी जाणून बुजून देत नाही आहे। म्हणून काही प्रमाणात विकास कामं झाले नसेल, आम्हाला मान्य बी आहे, पण हे सरकारमुळे झाले नाही। आमच्या दादांनी भरपूर प्रयत्न केले, त्यांनी त्यांच्या हिशोबानं काम केलेलं आहे।
हे सरकारमुळे काही कामं झालेली नाही आहे. ह्याला दोषी जे आहे ते हे आजचं सरकार आहे. नक्कीच या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे सत्ताधारी पक्षाने निधी देताना या ठिकाणी जाणून बुजून निधी दिला नाही, डावललेला आहे निधीमध्ये. आमच्यासोबत काही भाजपचे पदाधिकारी यांनी जो आरोप केलेला आहे आरोपाबद्दल काय सांगणार आपण? दादा मला एक गोष्ट सांगा, त्यांना माहिती आहे की नाही मला ते माहिती नाही, पण मला माहिती आहे तेवढं सांगते की रस्त्यावरती जी घटना घडली आमच्या याच्यावरती सावजा रस्त्यावरती जाताना पुलावरती, ते त्यांना माहिती आहे का तेवढं विचारा. कारण ते पुलावरती उत्तर विकासाच्या बाबतीत विकासाचं सांगते. कारण रस्ता आहे ना तिथे रस्त्याला मोठे मोठे खड्डे पडले. आपण काय सांगणार या ठिकाणी? मुळात म्हणजे जे आमचे तालुक्याचे आमदार आहे, एक मिनिट, त्यांच्याकडे आजपर्यंत सजेशन उत्तर नाही आहे. त्यांना जर आम्ही काहीही मागणी केली, मी त्यांच्या गावाचा रहिवासी आहे, त्यांचं उत्तर असतं की वरती माझं सरकार नाही, मी शेतकऱ्यांसाठी काहीही करू शकत नाही. आणि राहिला विषय खिरोद्याचा, त्यांच्या गावाचा 1,28,00,000 सरकारची दिशाभूल करून सरकारचा पैसा खर्चून खिरोद्यात यांच्या सत्ताधारी बॉडीने एक थेंबही आणला नाही. राहिला दुसरा विषय लोहारा धरण, आम्ही मागणी केली शेतकऱ्यांनी की तुम्ही याचा उपसा सिंचन करा, तुम्ही स्थानिक आमदार आहे. ते म्हणे वरते माझ्या सरकारने माझ्याकडे निधी नाही. जर ते काही मेंबर आहे आमचे सहकारी, त्यांनी जो आरोप केला की हे शिंदे सरकार कामं होऊ देत नाही, जर तुमच्या आमदाराकडे सरकारने तर ते कामं करता कुठून, हा पैसा येतो कुठून? नक्कीच या संदर्भात प्रहारची काय भूमिका आहे? प्रहारची जर काय का भूमिका आहे? या तुमचा- संदर्भात गेल्या 5 वर्षात आमदारांनी विकास केला आहे का? काय सांगा? आतापर्यंत आमच्या नजरेमध्ये कुठल्याही प्रकारचा विकास दिसत नाही. आमचे मित्र सांगत आहेत की शिरीषदादांनी आमच्याकडे शेतकऱ्यांसाठी जे काही सॉल्व्ह केलं प्रश्न वगैरे, जर का शिरीषदादांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सॉल्व्ह केले असते तर शिरीषदादा आमदार असताना त्यांच्या विरोधामध्ये गावांमध्ये गावबंदी करावी लागली होती आमदाराबद्दल. हे किती हे गोष्टींनी उत्तर द्यावं कामं पाहिजे. केले असते तर या खड्ड्यांमध्ये आमचे नेते अनिल भाऊ चौधरी प्रहारचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष यांना आंदोलन करून त्या ठिकाणी स्वखर्चाने रस्त्याचे खड्डे बुजवावे लागले नसते. परिसराची एवढी दयनीय अवस्था करून ठेवली आहे. तापी काठ पूर्ण आजपर्यंत यांनी 15 वर्ष राजकारण केलं, 10 वर्ष आमदार राहिले, परंतु आजही कासवा, कठोरा, दुष्काळा, वडोदा तिकडचे गावं गढूळ पाणी पितात. यांना या ठिकाणी काही सत्ताधारी म्हणून नेते म्हणून यांना त्या गावांची माफी मागायला पाहिजे की यांना एवढं दुर्दैव त्या गावामध्ये जायला रस्ते नाही, गढूळ पाणी प्यायला भेटतं. आणि सन्माननीय बच्चू भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये महापरिवर्तन या ठिकाणी खरोखर होणार आहे. महापरिवर्तन आघाडी महाशक्ती म्हणून, परिवर्तन महाशक्ती आघाडी म्हणून आमचे नेते अनिल भाऊ चौधरी जनमानसांमध्ये किरकोळ अशा सर्वसामान्य लोकांच्या करता ज्या योजना असतात त्या गावोगावी देऊन त्या ठिकाणी स्वखर्चाने करून त्या ठिकाणी नेतात. जे पुढाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी आमदारांनी करायला पाहिजे. विशेष म्हणजे तर आमदारांमध्ये एवढी प्रचंड नाराजी आहे. त्यांचे या परिसरामध्ये रस्ते खरोखर असे झाले आहे की का ते रस्ते आहे का काय आहे, अक्षरशः महामार्गांची सुद्धा एवढी दुर्दैवी अवस्था आहे. तर यापुढे भविष्यामध्ये जनता यांना केव्हाही आता पुढे भविष्यामध्ये सत्तेवर पाठवणार नाही. या ठिकाणी प्रहारने आरोप केलेला आहे गेल्या 5 वर्षात विद्यमान आमदारांनी कुठल्याही प्रकारचा विकास केला नसून. आमच्यासोबत अजून काही पदाधिकारी आहेत, आपण काय सांगणार? गेल्या 5 वर्षात या ठिकाणी विकास झाला? मी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा माजी नगरसेवक आहे. माझा फक्त हे जे नॅशनल हायवे केलेलं आहे, या नॅशनल हायवे ज्या दिवसापासून झालं इतके जास्त खड्डे झालेले आहे आणि पूर्ण या रोडवर कुठेही तक्रार केली ते म्हणतात की नॅशनल हायवेकडे ह्या वर्ग केलेला आहे, रोडचं काम होत नाही. माझी अशी विनंती आहे कोणते आमदार पुढे बी जे येणार आहे त्यांनी सर्वात अगोदर हा नॅशनल हायवेचा प्रश्न मार्गी लावा, इतकं माझं म्हणणं आहे. कुठले मुद्दे महत्त्वाचे आपल्या? मुद्दे असे महत्त्व, आमच्याकडे साखर कारखाना आहे तो बंद पडलेला आहे, किती लोक बेरोजगार बसलेत. सर्वात मोठा मुद्दा कारखान्याचा आहे. आमदार आता जे बी आहेत त्यांचा बी असा प्रयत्न आहे की तो कारखाना सुरू करण्यात, पुढे जे आमदार येणार त्यांचा बी आहे की सर्वात अगोदर हा कारखाना सुरू करावा. आणि त्याच्यानंतर शेतकरी आता विम्याचे इतके लोकांचे पैसे भेटले म्हणतात, काय लोकांना 50% लोकांना पैसे भेटले नाही. त्यांच्या इथला जानोरी तलाव आहे तो जानोरी तलावसुद्धा पूर्ण करू शकले नाही आहेत. किंवा जे आसपासचे जेवढेही कामं आहेत, असं शिरीष चौधरींनी कोणचंही काम ह्या मतदारसंघात असं केलेलं नाही आहे. त्यांनी आतापर्यंत फक्त त्यांच्या संस्था बघितल्या आहे, संस्थांव्यतिरिक्त त्यांनी ह्या मतदारसंघाकरता कोणचंही असं काम केलेलं नाही आहेत. आणि जो कारखान्याचा विषय आहे तर आमचा पूर्ण प्रयत्न आहे की कारखाना हा लवकरात लवकर चालू व्हावा, असं आमच्या भाजपच्या लोकांची मागणी आहे की तो कारखाना लवकर. आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत
तर आम्ही कधीही भाजपवाले कटिबद्ध आहेत. शेतकऱ्यांचे जेवढेही आहेत पीक विम्याचे जे पैसे आहेत, आम्ही सर्वात जास्त पीक विम्याच्या पैशांकरता तुम्ही बघा, जे झटणारे नेते आहेत आमच्या आदरणीय रक्षाताई यांनीच पीक विम्याकरता भरपूर काही प्रयत्न करून पीक विमे आता दर याला आपण शेतकऱ्यांपर्यंत दिले जात आहेत. तसेच आदरणीय देवेंद्रजी साहेब असो किंवा गिरीश महाजन साहेब असो किंवा गुलाबभाऊ असो किंवा अजित पवार साहेब असो किंवा शिंदे साहेब असो, इथे जेवढाही निधी दिला गेला आहे, तर हा जे रस्त्यांचे कामं असो किंवा आता हा जो पाल रस्ता जो झालेला आहे पाल ते आमोद्यापर्यंत, हा सुद्धा आमचे भाजपचे ज्यावेळेला हरिभाऊ जावडे होते आणि आदरणीय रक्षाताई होते यांच्या काळातच आपण तो रस्ता पूर्ण केलेला आहे. तसं मला शिरीष चौधरीने एक तरी काम असं ठोस दाखवावं. 5 कोटीच्या वरती शिरीष दादा ह्या मतदारसंघात निधीच आणू शकले नाही आहेत. तुम्ही बघा जे कामं आलेली आहेत तेही त्यांनी कधी विषय मांडलेले नाही आहेत. तुम्ही बघा अधिवेशनाच्या काळात शिरीष दादांनी एकही असं ठोस काम किंवा असं कोणतेही प्रयत्न ह्या मतदारसंघात केलेली आहे आणि जनतेला सर्व माहिती आहे. गेल्या 5 वर्षापासून आमदार शिरीष चौधरी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताय. मात्र भारतीय जनता पार्टीचा आरोप असा आहे गेल्या 5 वर्षात कुठल्याही प्रकारची ठोस कामे त्यांना करता आलेली नाही आहे. आपण काय सांगणार की काँग्रेसच्या विद्यमान आमदारांवर आरोप केला जातोय भाजप? गेल्या 5 वर्षापैकी आता ते त्यांनी सांगितलं आधीच की पहिले 2 वर्षात पूर्ण आमदारांनी गोठवलेला होता, कारण कोविडचा काळ होता. कोविडचा काळ संपल्याबरोबर लगेच सत्ता बदलली. सत्ता बदलल्यावर तुम्ही पेपर वाचवून पेपर समजेल की निधी जेव्हा दिला गेला त्या फक्त रावेरच्या आमदाराला 0 निधी होता. बाकी अगदी अजित पवार गटा पण सगळ्यांना 30, 20, 25 कोटी निधी आला. फक्त रावेरच्या आमदाराला 0 पैशासह मांडत नाही साहेब, तुम्ही सगळं करू शकता. त्यामुळे त्या करता आला नाही. आणि कारखान्याची गोष्ट मला सांगायची आहे सर, जेव्हा कारखान्याचं आंदोलन उभं राहिलं तेव्हा तिथे प्रश्न विचारला गेला. इथे आंदोलन उभं राहिलं 5 मिनिटात प्रश्न विचारला गेला आणि 5 मिनिटात लगेच स्थगन आदेश निघाला. इतक्या जलद काम अख्ख्या महाराष्ट्रात कधी कोणी झालेलं नाही. आणि त्यानंतर त्या कारखान्याचं काहीच झालं नाही. म्हणजे सहकार सोडा तर प्रायव्हेटसुद्धा सुरू झाला नाही. आता तो वसाहत निघालेला आहे. मग ते जो आदेश दिला होता अतुल सावे साहेबांनी भाजपच्या, त्याचं काय झालं आहे त्यांनाही सांगता येणार नाही. आज चालू कारखान्यात बंद पडलेलं आहे. या ठिकाणी जर विचार केला तर वंचित बहुजन आघाडीतर्फे या ठिकाणी रावेर विधानसभेसाठी शमीबा पाटील यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे. पहिल्यांदाच तृतीय पण त्यांना या ठिकाणी सन्मान देण्यात आला आहे. आम्ही अजून काही नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगणार, पहिल्यांदाच तृतीय पण त्यांना सन्मान देण्यात आलेला आहे, काय सांगणार तरी एक नागरिक म्हणून? नहीं, चांगला है ना बोले MIM से MIM के, क्योंकि ये बारी के अंदर मजलिस इत्तेहाद मुस्लिम हमारे कायद बैरिस्टर सदवैसी साहब के आदेश के ऊपर ये बारी के अंदर ये रावेर मतदान संघ के अंदर एकदम कड़क उम्मीदवार जाहिर होगा. और कहना मसला है कि इंशाअल्लाह सीट चुन के आएंगी. और कहना मसला है कि 5 सालों के अंदर जो कोरोना के अंदर जो लोग भूख की शिद्दत के अंदर मर रहे थे, अपने इलाके के आमदार ने वो लोगों के ऊपर ख्याल नहीं करे. कि मसला ये है कि आमदार चाहे कोई भी पार्टी का बनो कि वो गरीबों के ऊपर ख्याल करने काम है ना. ठीक है. या ठिकाणी आमदारांवर त्यांनी आरोप केला. आम्ही नागरिकांकडे जाऊयात. आपण काय सांगणार की काय नेमकी विकास कामं ठोस झालीत का? या 5 वर्षामध्ये तसे ठोस विकास कामं बघता काही अंशी झालेलेच नाही आहे. तसं बघता 70 वर्ष काँग्रेसचं अधिराज्य या मतदारसंघावरती राहिलं आहे, पण काँग्रेसनेच त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आहे. फैसपूरला तशी काँग्रेसची ऐतिहासिक ही भूमिका आहे, पण तसं असल्यावरती तशी भूमिका मांडण्यामध्ये काँग्रेस कुठेतरी मागे राहिला आहे. आजपर्यंत मी 93 सालापासून फैसपूर शहर तालुका व्हावं यासाठी मी भांडतोय वगैरे, त्याच्यामध्ये पाठपुरावा करतो आहे. पण या बाबतीत अजूनही आपल्या विद्यमान आमदारांनी त्या बाबतीत कुठलाही ठोस पाऊल असं उचललं नाही आहे. आणि फैसपूर शहराचे जे मुख्य हे आहे, समजा आजही आम्हाला या पावसाळ्यातही पाणी पुरवठ्याबद्दल त्रास आहे, त्याच्यानंतर रस्ते आहे, साफसफाई नाही आहे. पण आता कुठे म्हणजे निवडणुका लागल्यावर कुठे आमदार साहेबांनी आता आंदोलन उपोषण केलं होतं आणि आज नियुक्ती झाली आहे सोमनाथ जाधव म्हणून त्यांची, पण ते आज हजर झाले नाही. तर असं म्हणजे फैसपूर गावाकडे त्यांचं एकंदरीत दुर्लक्षच राहिलं आजपर्यंत. या ठिकाणी आपण काय सांगणार? या ठिकाणी जनता आता कंटाळलेली आहे. यांना कार्यक्षम आणि जो अर्ध्या रात्री काम करणारा नेता आहे अशा व्यक्तीची या ठिकाणी आवश्यकता आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचे सन्माननीय अनिल भाऊ चौधरी यांना लोकांची पसंती आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो 1001% या ठिकाणी आमदार अनिल भाऊ चौधरी या ठिकाणी दिसणार आहे. नक्कीच या ठिकाणी आपण विविध अडीअडचणी जाणून घेतलेल्या आहे, मतदारसंघातील नागरिकांशी चर्चा केलेल्या आहेत. आगामी काळात या ठिकाणी जो रखडलेला विकास आहे तो विकास करण्यात यावा, जोही कोणी उमेदवार असेल त्याच्याकडून रखडलेला विकास करण्यात यावा अशी भावना या नागरिकांनी या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.